हा ड्रम बाहेर ठेवते, म्हणजे सकाळ झाली की चांगलं ऊन लागल आणि सिमेंट सुकून जाईल. माझं ठरलंय बघ की सलूनचं दुकान का नाही अजून मोठं करायचं, म्हणजे प्रत्येक तालुक्यात एक एक दुकान टाकायचं. मग मी 4 चाकी घेणार आणि त्या 4 चाकीमध्ये माझ्या बायकोला बसवणार आणि रोज संध्याकाळी का नाही प्रत्येक दुकानातनं एक लाखाचा बरं का, 1 लाख रुपयाचा धंदा गोळा करणार. 4 चाकी गाडी घ्यायची, त्यात तिला बसवायचं, प्रत्येक दुकानातला गल्ला गोळा करायचा, बस संपला विषय. आम्ही किती लकी असेल माझी बायको, मी रोज तिला म्हणणार ओ गो पिल्लू, हा तिचा नवरा असा माझ्यासारखा रुबाबदार जा ना आता, म्हणजे जावा आता, लय रात्र झाली आहे ना. परत गावातल्या लोकांनी आपल्याला असं बोलताना बघितलं तोगच कालवा नको. कोणाची हिंमत आहे माझ्या पुढे कालवा करायची? मी आहे की, तू घाबरू नको अजिबात. हे बरं आहे तुमचं, तुम्हाला काय जातंय बोलायला? पोरगी आहे म्या. अहो गावातले लोक मला म्हणते वाईट चालीची आहे, फालतू आहे. चालेल का तुम्हाला? नाही अजिबात नाही. म्हणून म्हणते इथं नको थांबायला. मग कुठं थांबायचं? दुसरीकडे जाऊ की. आता नाही थांबायचं, तुम्ही जा. हा, आपण भेटू नंतर. नक्की भेटशील ना? हा, जातो मग मी. खरंच जा. मी जातो आता. जा, आपण भेटू उद्या. हा, उद्या नक्की ना? तुमची शपथ. होय, जातो. नाव नाही सांगितलं. आता तुम्ही गेले नाही वय? अहो मंगेशराव, तुम्हाला मी माझं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, इंस्टाग्राम ID सगळं काही सांगेन, पण आता नको. हा, उद्या. आणि त्यात तुमचं ते दुकान रात्रीचं पण लय चालतं की नाही? गिराईक थांबलंय. जा. होय, जावा मग. ह्या गिरायकांना माकडांना बी आत्ताच यायचं होतं. जातो. वाचले. आत्ता जर मला कुणी बघितलं असतं ना, तर ह्या सगळ्यात अडकले असते मी. साकेत कुठे आहे? अहो सांगितलं की साहेब, साकेतने मला धक्का दिला आणि पळून गेला. तू आता कुठे गेला माहित नाही. ठीक आहे. तुम्ही साकेत, मी टेलर. त्यांनी धक्का कसा मारला मला दाखवा. कसा धक्का मारला? कसा धक्का मारला? असा दिला धक्का? असा मारला? असा मारला? असा? साहेब आत येऊ. चल ये. साहेबांना घेऊन आलो. अहो जामकर साहेब, ही काही पद्धत आहे का हो? यांनी तर चक्क उचलून मला पोलीस स्टेशनला आणलंय. साकेत कुठे आहे? अहो मला कसं माहित असेल? अहो मी तर तुमच्या घरी येऊन त्याला उपचार केले ना. तो घरीच असेल.
पळून गेलाय तो. त्याच्यामध्ये आहेत की ताकद, शक्ती, तंदुरुस्ती, तू पळून जाईल? सांगा. अहो शक्यता नाकारता येत नाही. परंतु जरी तो पळून गेला तरी फार लांब जाणे इतकी ताकद त्याच्यात नाही. आणि जरी तो गेला तरी त्याला अहो दम लागेल. तुम्हीच तर नाही ना गायब केलं त्याला? अहो मी कसा गायब करेन? गंमत गेली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय गाव सोडायचं नाही. बस. ह्या डॉक्टरांनी आजपर्यंत एवढे कांड केलेत, कसं तरी कोर्टातनं सुटलं होतं. पळून जायचं सोडून इथं काय करते ती? एवढा पैसा कमवला, कुठल्याही देशात जाऊन राहू शकत होता नाही, तरी सुद्धा अजूनही ह्या गावात येऊन राहतात. आणि त्यातल्या त्यात काम पण काय करतात? टेलरिंगचं. पैशासाठी अजूनही हापापलेलंच आहे. त्या माणसाचे पैसे संपले असणारे, नाही तर आणखी पैसे पाहिजे असणारे. म्हणूनच आता हे असलं कांड चालू आहेत ह्यांची. डॉक्टर काय साधा माणूस नाही. पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते ती. डॉक्टर असं कुठेही थांबणार नाही. जिथं त्यांचा फायदा तिथं डॉक्टर हजर. गावात अशा कितीतरी बायका गायब झाल्या त्या. आम्ही कितीतरी जणांचं तर मुडदं पडलं ते. आणि त्या प्रत्येकाचा संशय त्या जामकर साहेबाला आमच्या देव माणसावरच आहे. मला आता पूर्ण खात्री पटली आहे, हे डॉक्टरच असणार आहे. इथं पण त्यांनी पैसे कमवलेच असतील ना. ते पैसे ठेवलं कुठं असतील? घरात की दुकानात? नाही, ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा असेल ना, तर मला डॉक्टरला गाठावंच लागणार आहे. जर परत मला बघितलं ना तर परत डोक्याला ताप द्यायचा. यासाठी अरे कुठं गेली? ही तर भेटू म्हणली होती की का? कुठं गेली माझी भावी बायको? मंगे अरे काय ओळखते? नाही, ह्या बिन लग्नाच्या फुकट्यांना सांगायलाच नको. उगा माझ्या सुखी संसाराला नाट लावत्यात. अरे काय ओळखते सांग ना. अरे ते बिलड हरवलंय रे, ती हुडकतोय. थांब आलो. कुठं गेली का? ही पाहुणे नक्की कुणाच्यात आली होती? काय नाव होतं हिचं बरं? मंगे यार चल ना बाबा. अरे जायचं का नाही घरी? आलो आलो.